हॅलो, नमस्कार मंडळी. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आम्ही चाललो आहे चारमिनारला. आम्ही आता ऑटोमध्ये बसलो आहे. ऑटोने आता मेट्रो स्टेशनला पोहोचू. आता आलं आहे मेट्रो स्टेशन. चला आता मेट्रोची वाट बघतो आहे. मियापूर स्टेशनला आहे. मियापूरवरून डायरेक्ट आम्ही सिटीमध्ये जाऊ शकतो. हे लास्टचं स्टेशन आहे मियापूर. प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा. मला तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही ते पण समजेल मला. चला आली आता मेट्रो. आम्ही आता मेट्रोमध्ये बसतो. हे मियापूर स्टॉप आहे ना, आता इथून पूर्ण खाली आहे. मध्ये सिटीमध्ये जात जात फुल होऊन जाईल मेट्रो. आम्ही सगळ्यात पहिल्या नंबरच्या डब्यामध्ये बसलो. पहिला डबा हा लेडीजचा असतो. आता चला आम्ही निघालो आहे मेट्रोवरून. आम्ही आता चाललो आहे गांधीनगरला. पोचलो आम्ही आता गांधीनगरला. आता इथून ऑटो करू आणि ऑटो करून चारमिनारला जाऊ. आम्ही आता ऑटो करून चारमिनारला पोचलो आहे. बघा इथे चारमिनार जवळच शदाब म्हणून हॉटेल आहे. इथली बिर्याणी खूपच फेमस आहे हैदराबादमध्ये. इथूनच बिर्याणीची सुरुवात झाली असं म्हणता, मला माहीत नाही नक्की. चारमिनारच्या जवळच आहे, एकदम 5-10 मिनटाच्या अंतरावर आहे. बघा आता इथून शॉपिंग सुरू झाली आहे. आम्ही आता शॉपिंगचं बघतो. इथं बघा वेगवेगळ्या प्रकारच्या चपला ठेवल्या आहे. सगळ्यात अगोदर चपलाच दिसल्या मला. आता पुढे जाते, पुढे बघते काय काय आहे ते. खूप साऱ्या छोट्या छोट्या वस्तू इथं बघा. या लेडीजचे सगळे सामान आहे. टिकल्या, मंगळसूत्र, बांगड्या, क्लेचर सगळं सामान भेटतो इथं. टॉप पण आहे, घड्याळ आहे, टॉईज. बघा पूर्ण मेकअपचं सामान आहे. लेडीजचीच पूर्ण शॉपिंग आहे इथं चारमिनारजवळ. असं म्हणता इथं स्वस्त भावामध्ये भेटतं, पण मला काही दिसलं नाही एवढं स्वस्त भावामध्ये. जे पण घ्याल तुम्ही ते सगळं 100-150च्या वरतीच आहे. असं 50-60 रुपयाची एक पण वस्तू भेटणार नाही. ह्या सगळ्या बांगड्या आहे. बांगड्या पण तुम्ही कोणत्या पण घ्याल तर 100च्या वरतीच आहे. 100, 150, 200. बघा खूप साऱ्या बांगड्या भेटतात इथं चारमिनारला. आणि हे बघा लेडीजचं असं लावायचे नकली केस आणि फुलं वगैरे. आता मला नाही, इथं चारमिनारजवळ खूपच गर्दी दिसते. मी आता बघते, पुढे जाते. खूप साऱ्या बांगड्या भेटतात इथं. बघा टॉप पण आहे खूप. असं म्हणतात की चारमिनारजवळ खूपच स्वस्त सामान भेटतो, पण मला काही वाटत नाही इथं सगळं स्वस्त भेटतं. आहे थोडंसं लोकल स्वस्त, पण ठीक आहे. ज्यांना यायचं आहे, घ्यायचं आहे तो घेऊ शकतो. इथं खूप सारा सामान भेटतो. पण बघा किती छान कपडे वगैरे ठेवले व्यवस्थित. इथून असं सरळ सरळ जायचं आहे. टॉप पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तुम्हाला जर ज्वेलरी वगैरे पाहिजे असेल मोत्यांची, तर ह्या कपड्यांच्या दुकानाच्या मागेच इथं शॉप आहे ज्वेलरीचे. तिथं ज्वेलरी भेटून जाईल तुम्हाला. पर्स, हैदराबादमध्ये पर्स खूप फेमस आहे ना, मग ते तुम्हाला इथं भेटून जाईल. मागेच दुकानं आहे त्यांचे. बघा उन्हाळा सुरू आहे तर इथं पुदिन्याचं पाणी, ऊसाचं ज्यूस सगळं भेटतं आहे. बघा समोर किती छान बांगड्या ठेवल्या आहे ना वेगवेगळ्या कलरमध्ये. काचेच्या ह्या बांगड्या एकदम प्लेन. ह्या पण 100 रुपयालाच आहे सगळ्या बांगड्या. आणि याच्यामध्ये हे एक कंगन घालायचं आहे, घुंगरूवाले छोटे छोटे. ते पण 100 रुपयाला होते, एक सेपरेट घेतले तर. बघा खूप साऱ्या बांगड्या, एकदम मस्त मस्त बांगड्या आहे. संध्याकाळचा टाईम आहे ना, तर लाईट लावला आहे त्याच्यामुळे लाईट चमकतोय बांगड्यांवर. बघा इथं चपला आहे. खूपच वेगवेगळ्या डिझाईनच्या चपल्या आहे इथं पण. बघा ही जी समोर दुकानं दिसत आहे ना, ही सगळ्यामध्ये तुम्हाला पर्सची ज्वेलरी आहे. इथं ज्वेलरी भेटते. आता इथून चारमिनार स्टार्ट होतोय बघा. बघा आता हे चारमिनारचं फर्स्ट गेट लागलेलं आहे. इथं मेहंदीचे कोन खूप फेमस आहे. इथं मेहंदी भेटते आणि डोक्याला लावायची पण भेटते, परफ्यूम पण भेटता. असं म्हणता इथं चांगली मेहंदी भेटते. माहीत नाही मला, मी कधी घेतली नाही आहे इथून मेहंदी. तुम्ही चारमिनारकडे चाल ना, तर तुम्हाला सगळ्यात जास्त बांगड्याच दिसतील इथं. खूप साऱ्या बांगड्या भेटत आहेत इथं. बघा आता मी पण घेऊन घेते बांगड्या. इथं एवढ्या बांगड्या भेटत आहे ना. मी पण बांगड्यांचे 2 जोड घेऊन घेतले. तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये जा, तुम्हाला सारख्याच बांगड्या दिसतील आणि प्राईस पण सगळ्यांची सेमच आहे. काहीच फरक नाही आहे प्राईसमध्ये पण. बघा लांबून चारमिनार कसं दिसतोय. आता संध्याकाळ होते ना, तर छान वाटतंय थोडं. पण गर्दी खूपच आहे चारमिनारकडे, खूपच गर्दी आहे. आणि मोबाईल वगैरे इथं सांभाळायचं, असं घडी घडी माईकवर बोलत आहे. आणि पोलीस पण आहे इथं, खूप लक्ष ठेवून आहे सर्वांवर.
कारण इथं मोबाईल खूप चोरी होतात गर्दी असल्यामुळे. आम्ही आलो आहे आता बघा चारमिनारजवळ. बघा इथून असं दिसतोय चारमिनार. चला आपण आता थोडं जवळ जाऊ, जवळून थोडं छान दिसेल अजून. बघा आता मी जवळ आली आहे, जवळून खूपच सुंदर दिसतोय. हैदराबादची शान चारमिनार खूपच सुंदर आहे. चारमिनारला लागूनच मागे एक इराणी चायचं दुकान आहे, खूपच फेमस आहे ते पण हैदराबादचं. इराणी चाय इथं फेमस आहे हैदराबादमध्ये. సందర్శకులకు ఒక ముఖ్య గమనిక, ఇచ్చట పిక్ పాకెటర్లు మరియు మొబైల్ దొంగలు ఉన్నారు కావున మీ వస్తువులను జాగ్రత్తగా చూసుకోగలరు. चारमिनारच्या खाली एक लक्ष्मी मातेचं मंदिर आहे, तिथं आम्ही दर्शन नाही घेतलं आज कारण खूपच गर्दी होती. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना तेव्हा दर्शन घेतलं होते आम्ही तिथं. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम दाखवेल. चला आम्ही आता निघतोय, संध्याकाळ पण होते ना, मेट्रोने जायचं आहे घरी. तसं मेट्रोने आम्ही लवकरच पोहोचतो, कारने जर निघालो असतो तर खूपच वेळ लागला असता आम्हाला, 2 तास लागले असते. पण आम्ही मेट्रोने आलं ना तर 1 घंट्यामध्ये घरी पोहोचून जाऊ. बघा हे पर्सचे शॉप आहे, ज्वेलरी शॉप. खूपच छान छान ज्वेलरी भेटते इथं. ज्यांना पर्स वगैरे घ्यायचे, मोती घ्यायचे, हैदराबादमध्ये मोती खूप फेमस आहे ना, तर हे सगळे मोत्यांचे दुकान आहे. आम्ही रिक्षाने आता इथं मेट्रो स्टेशन जवळ आलो आहे. इथं खालीच आईस्क्रीमचे शॉप दिसले तर म्हटलं चला आपण आईस्क्रीम खाऊ. पण इथं आईस्क्रीम आम्ही घेतली, एकदम बोगस होती आईस्क्रीम, आम्हाला तर कोणालाच आवडली नाही. ही बघा ही स्ट्रॉबेरी, लिची काय काय आईस्क्रीम घेतली पण काहीच कामाची नव्हती ती आईस्क्रीम. टेस्ट एकदम बोगस होती. आम्ही काहीच नाही, आम्ही एक एक दोन दोनच घास खाल्ले आईस्क्रीमचे आणि तशीच राहू दिली आईस्क्रीम. चला झाली आमचं आता चारमिनार फिरून आणि शॉपिंग पण झाली. जास्त काही शॉपिंग नाही केली मी, बस तेवढ्याच बांगड्या घेतल्या थोड्याशा. काही जास्त मला आवडलं नाही तिथं, खूपच गर्दी होती आणि काही इच्छा होत नव्हती तिथं घ्यायची. बघा आता हे मेट्रो स्टेशन आहे गांधीनगरचं. आता इथून गांधीनगरवरून आम्ही बसू. सिटीमध्ये जायला ना मेट्रो एकदम इझी आहे. तुम्ही मेट्रोनी बसा आणि पटकन अर्धा 1 घंट्यामध्ये पोहोचा. तुम्ही कारने गेलं ना तर खूपच ट्रॅफिक लागते तुम्हाला, 2-2, 1.5 तास लागतात आणि ट्रॅफिकमध्ये उभं राहायला पण कंटाळा वाटतो. बघा आता इथं आम्ही मेट्रोचं तिकीट काढलं होतं ऑनलाईन पेमेंट केलं आणि निघालो आता. लगेच येते 2 मिनटामध्ये मेट्रो. बघा हे गांधीनगरचं मेट्रो स्टॉप आहे. 2च लाईन असतात, एक जाणारी आणि एक येणारं. टाईम टू टाईम मेट्रो असते इथं. एकदम मस्त वाटतं पण मेट्रोने. आम्ही आता मेट्रोमध्ये बसलो आहे. चला आलं आहे आता मियापूर. आता उतरू आम्ही मियापूरला. आलं आमचं घर आता. आम्ही मियापूरला राहतो. आता इथून आमचं 2 मिनटावर घर आहे. आम्ही गाडी लावली होती खाली पार्किंगमध्ये, आता गाडीने घरी जाऊ. चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.